आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास यावर एक नजर टाकूया. तुम्हाला माहितीये, हा महिना छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी असतो. औरंगजेबाच्या क्रूर अत्याचारांना सामोरे जाऊनही त्यांनी धर्मासाठी जे बलिदान दिलं ते खरंच आजही आपल्याला प्रेरणा देतं. तर पहिला प्रश्न, हा बलिदान मास म्हणजे नक्की काय? सोपा आहे. हा महाराजांच्या शौर्याचं आणि त्यागाचं स्मरण करण्याचा महिना आहे. आणि हो, यावर्षी हा कालावधी 18 फेब्रुवारी ते 18 मार्च असा आहे. दुसरी गोष्ट, हा महिना पाळायचा कसा? तर बघा, यातनं काही शारीरिक त्यागावर भर दिला जातो. का? कारण महाराजांनी जे काही सोसलं त्या हलापेष्टांची आपल्याला थोडी तरी जाणीव व्हावी. म्हणूनच मग दिवसातून एकदा जेवणं, जमिनीवर झोपणं किंवा मग गोड पदार्थ, चहा आणि मनोरंजनाच्या गोष्टी टाळणं असे काही नियम पाळले जातात. आणि तिसरं, हे फक्त शारीरिक नियम नाहीत हं, यामागे खूप मोठी शिकवण आहे. या काळात महाराजांचा इतिहास वाचणं, बलिदान मास श्लोक पठण करणं यावर जास्त भर दिला जातो, जेणेकरून विशेषतः आपल्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. आणि तुम्हाला तो श्लोक हवा असेल तर तो misanatan.com या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. थोडक्यात काय, तर बलिदान मास म्हणजे फक्त त्याग करणं नाही, तर संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि धर्मनिष्ठा वाढवणं.